नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये बघूया आजच्या ठळक बातम्या। रंगपंचमी ठरली काळी, फुटाळा तलावात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू। या सडक-अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सोंदड येथे तलावात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली। रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी तलावात उतरलेल्या या दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली। मृतक मुलाची नावे सागर गहाणे वय वर्ष 16, प्रणय गहाणे वय वर्ष 13 अशी असून दोघेही फुटाळा येथील रहिवासी होते। रंगपंचमी निमित्त 5 मुलं तलावात आंघोळीसाठी गेली होती। त्यापैकी सागर आणि प्रणय खोल पाण्यात गेल्याने बुडाले। स्थानिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना पाण्याबाहेर काढले आणि सोंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे। स्थानिकाच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने दोघांना भंडारा येथे रेफर करण्यात आले। खासगी रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथे नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनेनंतर सोंदड येथील शासकीय रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता। संतप्त नागरिकांनी संबंधित डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली आहे। परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हलका बळाचा वापर केल्याची ही माहिती आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनाने दोन्ही मुलांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठवल्याचे सांगितले आहे। नमस्कार, मी डॉक्टर आशिष नाईक, वैद्यकीय अधीक्षक सौंदड। मी इथं ड्युटीला असताना डॉक्टर रणजित माझ्याकडे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर आहेत। सकाळी 11 वाजताच्या सुमारास 2 मुलं सौंदडच्या तळ्यामध्ये बुडाले असं कळालं। त्या टाईममध्ये सागर गहाणे एक 17 वर्षीय आणि एक प्रणय गहाणे 12 वर्षीय मुलगा होता। दोन्ही कोमॅटोस कंडिशनमध्ये आले होते। दोन्ही ड्राउनिंगमुळे त्यांची श्वास व्यवस्थित चालत नव्हतं। त्यांना रिससिटेट करून त्यांची तब्येत व्यवस्थित करून आपण त्या पेशंटला रुग्णवाहिकेने रेफर करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही रुग्णवाहिका आपल्या पेशंटसोबत बिझी असल्यामुळे आपण त्यांना वेळेवर 108ची सुविधा न भेटल्यामुळे आपण त्यांना प्रायव्हेटच्या गाडीने पाठवण्यात आलं आणि प्रायव्हेटच्या गाडीमध्ये आपण ऑक्सिजनची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली। तरी आता विचारपूस करण्यात आल्यानंतर दोन्ही बाळांचं रेफरलच्या टाईममध्ये भंडाऱ्याला जाऊन मृत्यू झालेला आहे, एवढी बातमी कळालेली आहे। धन्यवाद। या घटनेमुळे फुटाळा परिसरात शोककळा पसरली असून गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सणाच्या आनंदावर विरंजन पडलं आहे। संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आपल्याकडे आता तुमच्या ज्या रुरल हॉस्पिटल सौंदडच्या बाबतीतल्या ज्या काही विषय होते त्या अनुषंगानं आपले काही प्रतिनिधी आतमध्ये डॉक्टर नाईक साहेब आहेत, नवेगावचे आहेत, त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आजचा इकडचा आहे, ते आले होते। आपल्या गावचे प्रतिनिधी होते, सामान्य नागरिक होते, पदाधिकारी पण होते, पोलीस प्रशासनाचे पण तिथे उपस्थित होते। त्यांनी मुद्दा मांडला की आमच्या रुरल हॉस्पिटलला फॅसिलिटी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे। तर थोडं अलीकडे या, वाहन यायला लागले। आज काय उद्याच्या उद्या आपल्या हॉस्पिटलसाठी 4 ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल करून देण्याची त्यांनी खात्री केली। उद्याच्या उद्या तुम्हाला 4 ऑक्सिजन सिलेंडर। आता हे कशासाठी असतील तर इथून पेशंट क्रिटिकल झाला आणि आपल्याला मोठ्या दवाखान्यात न्यायचं झालं तर त्याला ऑक्सिजनचा सप्लाय आवश्यक असतो। डिटॅचेबल जे ऑक्सिजन सिलेंडर असतो तो आवश्यक असतो। तो घेऊन जाण्यासाठी आपल्या दवाखान्यात 4 एक्स्ट्रा मिळणार आहेत। तर इन केस एका वेळी 1 जर वापरला तर 3 तरी राहणार, म्हणजे आपल्या हॉस्पिटलला पुरेसा
आत्ताचा जो पेशंट काउंट आहे त्याच्या अनुषंगानं पुरेसा ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय मिळून जाणार. बाकीचे जे काही एक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा झाली आणि आता ती तुमची जी 9 तारखेला मीटिंग होते त्यावेळी कमिटी जी असते मेडिकल रुरल हॉस्पिटलची त्या अनुषंगानं तुम्ही सर्वांनी मिळून आता एकत्रित तुम्ही तयार कराल निवेदन आणि त्या निवेदनानुसार त्यांच्या मागण्या त्या दिवशी मांडण्यात येतील आणि त्याची पूर्तता सदरील कमिटी करेल. झाले लक्षात? झालं. तुमचा महत्वाचा जो मुद्दा होता आम्हाला इथं फॅसिलिटी मिळणे ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही तो जे अतिरिक्त डॉक्टरांचं इथं पाहिजे आवश्यकता. या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.